काहीच नाही. आपलंच खायला लागल आता. हेच खाते. अयो बया, ह्याला पण आत्ताच फुटायचं होतं का? तर हे कोण उचलत बसायचं? मला तर एवढी भूक लागली आहे ना. बरं दे, घरातले नोकर घेतील काय ते बघून. अजून एक घेते. एवढ्या वागायचं नाही. काय गे, आज कुठे चाललीस? माईने किचन मध्ये जायचं नाही म्हणून सांगितलं, लक्षात आहे ना? माझ्या सगळं लक्षात आहे. पाणी संपलंय, बॉटल भरायला चालले. बर. आधीच लई वचा वचा करायचीस, आता तर निवडणुकीला उभी राहिलीस म्हटल्यावर पार अशी उंच उडशील नाही का? कसं असतं माहिती का, सत्तेची हवा डोक्यात गेली ना की माणसाचे पाय जमिनीवर राहतच नाहीत. पण तू असं होऊन देऊ नको बरं का, नाही तर धापकन तोंड वापरायची. म्हणजे तसं बी आपटणारच आहेस. कशी काय पडली इकडे? आई दे वैदे, अरे देवा, काच! एक मिनिट, तू सामान. काच कसं काय पडलं इथे? एक मिनिट थांब थांब, मी प्रयत्न करते. एक मिनिट. वैदे काय? थांब ना जरा, थांब ना. नको 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 प्रिया, अगं पण काढली नाही तर कसं बरं वाटणार? बरं थांब, मी कोणाला तरी बोलवते. तेजा, काकी कोणी आहे का इकडे? आपण नको. काय झाले तिथे? कशाला ओरडतीस? बरं झालं तेजा तू आला. हे बघ ना, वैद्यच्या पायामध्ये काच घुसली अरे, आणि मी काढायचा प्रयत्न केला पण ती खूप खोलवर आहे, त्याच्यामुळे मला फार भीती वाटते. आपण तिला डॉक्टरकडे घेऊन जाऊ, चल पटकन. बाजूला. तिला त्रास होतोय तेजा, ती नाही म्हणते हात लावायला. ठीक आहे, काच काढली. तेजा ऐक ना, तुला एक रिक्वेस्ट करते, प्लीज वैद्यला रूम पर्यंत घेऊन जातो का? म्हणजे मला एकटीला नाहीच जमणार तिला घेऊन जायला, प्लीज. सावकाश.
तेजा ऐक ना, तिच्या पायाला खूप लागलंय, पायात काहीच नाहीये तिच्या, काचा पण खूप पडलं. तू प्लीज तिला उचलून घेतोस का? प्लीज. काही यो कशा पायी करपला जन्म सावट जिंदगीची कुठ दिसना निवारा हे कळना काही यो कशा पायी करपला जन्म सारा वावटळ जिंदगीची कुठ दिसना निवारा आटलेल्या नशिबाला किती लावठी गळा आटलेल्या हिरीच्या बी डोळ्या मंदी आबाळा कल्लोळ हो कल्लोळ उरात यो कल्लोळ उरात यो कल्लोळ घ्या पाणी प्या.